आमचे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। नमो भगवते वासुदेवाय। भगवान का नामस्मरण करने से वासना की निवृत्ति हो जाती है। ताड़का ही वासना है। कृष्ण अवतार में पुतना ही वासना और इस राम अवतार में ताड़का ही वासना है। वासना का विनाश होने के बगैर मनुष्य प्रभु के दरबार में नहीं पहुंच सकता। वासनाएं बहुत बलवान है। अनंत जन्म में हम लोगों ने विषयों का सेवन करने से ये वासनाएं बहुत बलवान हुई है। वासनाओं को क्षीण करने का एक ही उपाय भगवान का नाम। जो भगवान का स्मरण करता है उसकी वासनाएं समाप्त हो जाती है।
एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. जब तक ईश्वर कृपा होती नहीं, राम कृपा होती नहीं, तब तक वासनाएं छिन्न भिन्न नहीं हो सकती. वासनाओं को समाप्त करने का एक ही उपाय प्रभु चिंतन है. और जिन्होंने वासनाओं का विनाश किया है वही विश्वामित्र हो सकता है. सकळांचा अशुभ बोलावी वाचा संगत जनमित्र होई सकळांचा अशुभ बोलावी वाचा संगन धरावा दुर्जनाचा संताचा सायास. जगमित्र होई सकळाचा जनमित्र होई सकळांचा अशुभ बोलावी वाचा अशुभ बोलावी वाचा जगमित्र होई सकळाचा अशुभ बोलावी वाचा संगन धरावा दुर्जनाचा सायास. जनमित्र होई सकळाचा अशुभ बोलावी वाचा संगन धरावा दुर्जनाचा सायास. जनमित्र हुई सकळाचा. जिसने वासनाओं का विनाश किया है वही विश्वामित्र हो सकता है. विश्वामित्र के साथ भगवान राम और लखन जा रहे हैं. ताड़का मारी है. बहुत ऋषि मुनि सामने आए हैं. सुंदर रूप देखा है. जो पहुंचे हुए थे आत्मस्वरूप स्थिति जिनकी थी उन्होंने राम को जान लिया. ऐसा रूप मैंने कभी देखा नहीं. मेरा मन कहता है ये किसी के लड़के नहीं, ना ऋषि पुत्र है ना राजपुत्र है, ये तो स्वयं परमात्मा ब्रह्म है. जिनकी आंख बहुत पवित्र थी, शुद्ध थी, उन्होंने प्रभु को जान लिया है. बार बार प्रभु का रूप झांका है. झांकने के बाद उनको मन मन लगता था कि ये प्रत्यक्ष स्वयं परमात्मा है. विश्वामित्र को पूछते थे ये कौन है, ये दो बालक कौन है. दशरथ जी के पुत्र है, मेरे यज्ञ के संरक्षण के लिए मैंने ले आया हूं. आपने बहुत अच्छा किया, ताड़का को मार दिया, हमारा साधन सफल हो जाएगा. ये ताड़का बहुत विघ्न करती थी, हमारे यज्ञ का विनाश करती थी और साधन करने वाले ऋषि मुनि को खा लेती थी. समाधि में बैठने वाले कोई साधक थे तो उसको एक खा जाती थी. वासना विनाश कर देती है. ताड़का को मारने के बाद अनेक ऋषि मुनि राम जी का दर्शन करने के लिए आए हैं. वो बहुत बढ़े चढ़े साधक थे. उन्होंने जान लिया कि ये प्रत्यक्ष स्वयं ब्रह्म है. जिन्होंने आंखें शुद्ध की थी, प्रभु की झांकी कर कर नामस्मरण करके जिनके आंख पवित्र थे उनको तो प्रत्यक्ष प्रभु का दर्शन हो चुका है. आगे बढ़ते बढ़ते गंगा अवतरण प्रकरण, गंगा कैसी अवतरित हुई उसकी कथा, बला अतिबला नाम की विद्याएं उनको सिखाई है. अनेक अनेक शस्त्रास्त्र का प्रयोग भी सिखाया. अग्नि अस्त्र, वायव्य अस्त्र, अनेक प्रकार के अस्त्र उनको सिखाए. राम जी को क्या सिखाना था महाराज, उनको कौन सिखाएगा. पर गुरु जी के साथ जाते थे. बार बार विश्वामित्र को गुरु जी कहते थे. अरे राम, तो मुझे बार बार गुरु जी कहता है.
राम जी बोलते हैं कि पोल खोलना नहीं। विश्वामित्र जी जानते थे, विश्वामित्र जी को बार बार प्रभु का दर्शन होता था, इसलिए तो प्रभु के बगैर यज्ञ का संरक्षण कोई नहीं कर सकता। प्रभु कृपा के बगैर कुछ नहीं होगा। राम कृपा बिना सुलभ न सोई। राम के कृपा के बगैर कुछ नहीं होगा। अगर राम की कृपा संपादन करना है तो शास्त्र मर्यादा पालना ही होगा, संभालना ही होगा। शास्त्र म्हणे सांडावे ते राज्य ही तृण मानावे, घे म्हणितले अन्न म्हणावे विषय विरू। वैदिक देश है हमारा भारत। शास्त्र की महिमा बहुत है। लखन जी बार बार पूछते थे, भैया भैया राम कितना दूर रह गया आश्रम। बार बार समझाते थे, ये बहुत पेड़ दिखते हैं, वही आश्रम का परिसर है, अभी पहुंच जाएंगे। 2-3 दिन का प्रवास था। दोपहर के समय कहीं बैठते थे पेड़ के नीचे, फल फूल एकत्रित करते थे, गुरुजी के साथ फल आरोगते थे, पानी पीते थे, विश्राम करते थे, फिर चलते थे। बालक है ना, बालक नहीं है पर बालक है ना। राम जी बालक थोड़े थे। ये तो लीला कर रहे, नराकार हुए, नारायण ही नराकार होकर लीला कर रहा है। जाते जाते रास्ते में अनेक आश्रम में रुक जाते थे। बहुत से आश्रम देखे थे जिन आश्रमों में एक ही ऋषि मुनि नहीं था, खुले पड़े हुए थे आश्रम। गुरुजी ये आश्रम ऐसे खुले क्यों पड़े? राक्षसों ने, इस ताड़का ने इन ऋषि मुनि को खा लिया है, इसलिए खुले पड़े। एक बहुत बड़ा आश्रम खुला पड़ा हुआ था। इतना सुंदर आश्रम होते हुए यहां कोई रहता नहीं। विश्वामित्र जी कहानी कहने लगे। हम थोड़ी देर के लिए भगवान नाम का कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ
राधे बोल 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 जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे वृंदावन बिहारी लाल की अनेक प्रकारचे प्रश्न विचारावे प्रवास चालू आहे. प्रवास करता चालू असताना एक अत्यंत विशाल अशा प्रकारचा आश्रम दिसलेला आहे. रामचंद्रांना विश्वामित्र घेऊन गेले आश्रमाच्या बाजूला. विचारलेला आहे का रिकामा पडलेला आश्रम, इथे पडलेली शिळा कुणाची आहे. विश्वामित्रांनी कथा सांगायला सुरुवात केलेली आहे. आश्रम एक दिख मग माही 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 खग मृग जीव जंतु तह नाही खग मग जीव जंतु तह नाही खग मृग जीव जंतु तह नाही खग मृग जीव जंतु तह नाही पूछा मुनि ही शिला प्रभु देखी 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 सकल कथा मुनि कहा विशेषी सकल कथा मुनि कहा विशेषी आश्रम एक दिख मग माही आश्रम एक दिख मग माही आश्रम एक दिख मग माही जिथे जीवजंतू नाही, खग नाही, मृग नाही, पक्षी नाही, मृग नाही, असा निर्जन असलेला आश्रम पाहिलेला आहे. विश्वामित्रांनी कथा सांगायला सुरुवात केली. अहल्याने अहलेचा तो आश्रम अहिल्या ही शिलाहून पडलेली आहे. ही शिला कुणाची आहे. विश्वामित्राला सांगितलं एवढ्या करताच तुला राम इकडे आणलेले. अहिल्या शिलाहून पडलेली होती. विषाकार झालेली बुद्धी जड होते. जड बुद्धी ही अहिल्या आहे. भोगासक्त बुद्धी ही अहिल्या आहे. गौतम पत्नी शिला होन पड़ली होती। बोले गुरुजी ऐसा क्यों हुआ, कारण क्या? बोले राम अहिल्या को इंद्र चाहता था विवाह के पहले, लग्नाच्या अगोदरच अहिल्या बरोबर विवाह करायचा इंद्राची इच्छा होती। आणि तो सूड घेण्याचा विचार चित्तात असल्यामुळे त्यांनी अशा प्रकारचं कुकर्म केलं।
ऋषी हे दररोज गंगेवर 3 वेळा स्नानाकरता जात असे. दुपारची संध्या सायं संध्या करण्याकरता 2 प्रकारचा उल्लेख आहे. दुपारचा संध्याकाळची स्नान केले, संध्या पूजा केली, जप केला. बराच काळ अशा प्रकारे साधनेमध्ये जात होता. पतिव्रता नारी होती, यात संशय नाही. पण फसवणूक झालेली आहे. इंद्र रूप बदलणारा होता, पण त्याच्या चित्तामध्ये सूड गोण्याची भावना होती आणि इंद्र कामीही होता. इंद्रानं कोणत्या वेळेला विशेष काल ऋषी बाहेर असतात याचा सुगाव घेतला आणि त्याप्रमाणे इंद्रानं आपला कार्यभाग करण्याकरता ऋषींचंच रूप धारण केलं. ऋषींचं रूप धारण केलेलं आहे. आपले पती आहे असं समजून अहिल्याच्या डोक्यात हा विचार आला नाही. ऋषी स्नान करून आले, संध्या पूजा करून आलेले आहेत. आत आश्रमात कुणा तरी बोलण्याचा आवाज येतो. काय प्रकार आहे? इंद्रानं आपलं कार्य साधलेलं आहे. नंतर मात्र त्यांनी सांगितलं की मी इंद्र आहे म्हणून. अत्यंत थरकाप झाला मातेचा. पुढे काय होईल? दुःखी झालेली आहे. आणि पावलांचा आवाज आला. ऋषी समजूनच घटना घडली गेली. इंद्र मात्र घाबरलेला आहे. त्याने त्या ऋषीचं रूपच धारण केलेलं होतं. जेव्हा पावलांचा आवाज आल्याबरोबर आता पळता येणार नाही, दरवाजा बंद होता. पटकन दरवाजा उघडलेला आहे. ऋषी प्रवेश करीत असतानाच हा निघाला. ऐ रुक जाओ, कौन हो तुम? क्रोधायमान झालेले ऋषीनं इंद्रांना शाप दिलेला आहे. इंद्रा पडली भागे चंद्र झाला काळा. इंद्रा पडली भागे चंद्र झाला काळा. इंद्र पडली भागे चंद्र झाला काळा. इंद्र पडली भागे चंद्र झाला काळा. नारद तुकला काळा भजनाचा. इंद्रा पडली भागे चंद्र झाला काळा. इंद्रा पडली भागे चंद्र झाला काळा. नारद तुला चाळा भजनाचा. नारद तुकला काळा भजनाचा. इंद्र पडली भागे चंद्र झाला काळा. इंद्र पडली भागे चंद्र झाला काळा. निर्दोष मातेला फसवलेला आहे. एका पतिव्रता नारीची फसवणूक झालेली आहे. थांबवलेला आहे त्याला. कोण हो तुम? इंद्राला कबूल करावं लागलं. पण शाप दिलेला आहे. ज्यांनी सहाय्य केलं तो चंद्रही काळा झाला. पाप को अनुमोदन जो देता है वही पापी होता है. चोर के साथ जो चलता वो भी चोर होता है. म्हणून पाप्याला अनुमोदन देऊ नये. पाप तर करूच नाही, पण पापाला अनुमोदन सुद्धा देऊ नये. त्या चंद्रानं सहाय्य केलं होतं म्हणून चंद्र झाला काळा. नारद देखील आपला चाळा चुकला होता. नारदाची कथा आपण
पुढे गेलो धावती. साधनेमध्ये कामक्रोधारी विकार विघ्न करणारे आहेत, साधना छिन्न भिन्न करणारे आहेत. हो, आपल्या दुकानातलं गिऱ्हाईक दुसऱ्या दुकानात कोण जाऊन देईल, म्हणजे असाच हा प्रकार आहे. नारद असाच चाळा चुकला होता. एवढा मोठा इंद्र रूप बदलणारा देवांचा राजा होता खरी, तरी काम आवरू शकला नाही. मग मात्र क्रोधायमान झालेले ऋषी आश्रमात आल्याबरोबर निर्भत्सना केली. थरथर कापत होती आईल्या. पापिनी तूने क्या किया, तुझे समझ में नहीं आया. हे प्रभु, मेरा कोई दोष नहीं, आपका रूप धारण करके वो आश्रम में आया था, इसलिए हुआ है, मैं निर्दुष्ट हूं. तरी आईला घाबरलेली आहे, थरथर कापते. आपल्याला शाप दिला तर आपल्याला सुद्धा भस्म करून टाकतील. जानोनी परपुरुषाचे ज्ञान, जानोनी परपुरुषाचे ज्ञान, भोगिता कंटाळे ना तुझे मन, भोगिता कंटाळे ना तुझे मन, ते तू होशी महापाषाण, शिळा जाण जडत्वे, महापाषाण शिळा जाण जडत्वे. तिला सुद्धा शाप दिलेला आहे, पण तिनं पुन्हा उशाप मागितलेला आहे. मेरा कोई दोष नाही. रुदन करता करता आपल्या पतिराजांचे पाय धरलेले आहेत, आसुर्ण पाय धुतलेले आहेत, घट्ट पाय धरलेले आहेत. बोले तू पापी नहीं है, तेरी बुद्धि ऐसी कैसी जड़ हो गई, जाओ तुम शिला होकर गिरोगी. बोले तू एक दगडासारखी होऊन पडेल, शिला होऊन पडशील म्हटला. पण पाय सोडे ना आईल्या. बोले मेरी क्या गलती है प्रभु, मेरा कोई दोष नहीं. बार बार विनती करती थी, रोती थी, बिलखती थी, पांव छोड़ नहीं रही. प्रत्यक्ष स्वयं राम जी का आगमन इस आश्रम में हो जाएगा. उस राम जी के स्पर्श से तू पुनीत हो जाएगी और फिर तुझे ध्येय मिलेगा. उसका मैं फिर स्वागत करूंगा, स्वीकार करूंगा. मैं हिमालय में साधना करने के लिए जा रहा हूं. तू पुन्हा माझ्याकडे येशील, मी तुझा स्वीकार करीन, पण रामचंद्रांच्या पादस्पर्शानं तू पवित्र होशील. ऐकोणी तिचे दिन वचन, ऐकोणी तिचे दिन वचन, ऐकून तिचे दिन वचन, ऐकून तिचे दिन वचन. कृपेने कळवळला प्रभू पूर्ण, कृपेने कळवळला मुनी पूर्ण, कृपेने कळवळला मुनी पूर्ण, कृपेने कळवळला मुनी पूर्ण. मन लागलिया श्रीराम चरण, मन लागलिया श्रीराम चरण, ते तू जाण उदरशी, ते तू जाण उदरशी. ऐकून तिचे दिन वचन, ऐकून तिचे दिन वचन, ऐकून तिचे दिन वचन. अत्यंत दिव्य झालेली पतिव्रता नारी, तिचा काडीचा दोष नव्हता, फसवणूक झालेली होती. घट्ट पाय धरलेले आहेत,
तिला उशाप दिलेला आहे आणि तू शिळाहून पडशील असा शाप दिल्याबरोबर अहिल्या शिळाहून पडलेली आहे. आश्रमामध्ये एकही जीवजंतू राहिलेला नाही. एका तपस्वी महापुरुषाची ती वाणी होती. बोलल्याबरोबर ही घटना घडली. अहिल्या तिथे पडलेली आहेत आणि गौतम ऋषी हे तपश्चर्या करण्याकरता हिमालयामध्ये निघून गेले. अशा या आश्रमात ही जी अहिल्या आहे ही सुद्धा मोठी भगवत भक्त आहे. ईश्वर कृपेनं ऋषीमुनींना सुद्धा म्हणजे विश्वामित्रानं मुद्दाम त्या अहिलेचा उद्धार करण्याकरता रामजीला आणलेला आहे. कारण ऋषींचा शाप होता की रामचंद्राच्या पदस्पर्शानं तुझा उद्धार होईल आणि म्हणूनच विश्वामित्रांनी तिकडे नेलेलं आहे. आणि विश्वामित्रांनी हा सगळी कहाणी सांगितल्यानंतर बोले राम इस शीला को बोले पांव का स्पर्श कर. राम जी ने कहा कि भाई गुरुजी मैं इस माँ को स्पर्श नहीं करूंगा. स्त्रियांना लात मारली तर पृथ्वी हत्येचं पाप लागतं. बाळाला लात मारू नये, स्त्रीला लात मारू नये, गाईला लात मारू नये. फार महान पाप असं शास्त्रानं सांगितलेलं आहे. बोले मैं पांव से नहीं स्पर्श करूंगा. कारण रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम होते. काही रामायणामध्ये पायाचा स्पर्श केला असं सांगितले, परंतु डोंगरे महाराज किंवा काही रामायणकार जे आहेत कथाकार पायाचा स्पर्श करील कसा देव आहे तो. एका स्त्रीच्या देहाला पायाचा स्पर्श कसा करील. तर असं वर्णन केलेलं आहे की रामचंद्राने असा पाय वर धरलेला आहे, हवेचा झोका आलेला आहे आणि ती पायाची धूळ त्याच्यावर पडल्याबरोबर तिच्यातून दिव्य अहिल्या निर्माण झाली. अहिल्याचं तूर रूप पाहिल्यानंतर रामचंद्र म्हणतात मा तुम कोण हो. मा म्हटल्याबरोबर अहिल्याच्या डोळ्यातून अश्रुपात झाले. डोळे पुसलेले आहेत. वारंवार रामचंद्रांना वंदन केलेलं आहे. अति सुंदर रूप. रामचंद्राला प्रदक्षिणा केली आहे. पहिल्या सुरुवातीला ती आपल्या पतीला दोष देत होती. मेरा गुनाह न होते हुए भी बोले मुझे शाप दिया. पण दिव्य रामचंद्राचं दर्शन झाल्याबरोबर मेरे पति ने जो किया बहुत अच्छा किया. आज मुझे प्रभु का दर्शन हो गया. जो होता है वो भले के लिए होता है. रामचंद्राचं दर्शन केलेलं आहे. रामचंद्राला एक प्रदक्षिणा केलेली आहे. पण अहिल्या तत्क्षणी उत्तर दिशेला हिमालयाकडे निघाल्यात. गौतमानं तिचा स्वीकार केलेला. पूर्ववत अहिल्याचा उद्धार झालेला. जडबुद्धीचा उद्धार प्रभू चिंतनानं होतो. या न्यायाप्रमाणे अहिल्याचा उद्धार झाल्याबरोबर पुढे निघालेत. प्रवास करता करता आश्रम आलेला आहे. काही विश्वामित्रांचे सेवक शिष्य मंडळी समिधा गोळा करण्याकरता जंगलामध्ये फिरत होते आणि त्यांनी विश्वामित्रांना म्हणजे गुरुजींना पाहिलं. गुरुजी के साथ 2 बालक है, बहुत सुंदर बालक है. पटकन ते आश्रमाकडे गेलेले आहेत. समिधा वगैरे ठेवल्यात. रोज यज्ञ होत होता. गायी होत्या आश्रमात. गोसेवा केली जात असे. संदेश दिलेला आहे. काही ब्रह्मवेत्ते पुरुष त्या आश्रमामध्ये निवास करत होते. आश्रमाच्या परिसरामध्ये वलकल वस्त्र वाळत होते. काही ऋषीमुनी साधनेमध्ये बसलेत, काही यज्ञकुंडाजवळ बसलेत. अनेक कुट्या अशा प्रकारे आश्रमाच्या परिसरात. ह्या तरुण असलेल्या शिष्यांनी जाऊन सांगितलं की म्हणजे गुरुजी आये है, गुरुजी आये है. सगळे सावधान झालेत. सामोरे एकत्रित आलेले आहेत. विश्वामित्राचं आणि रामचंद्राचं खूप मोठं स्वागत केलेलं आहे. आतमध्ये नेलेलं आहे. आतमध्ये नेल्यानंतर ज्यांना झाकी होत होती त्यांना आज प्रत्यक्ष परमात्म्याचं दर्शन झालं होतं.
त्यांचे डोळे हे पवित्र झाले, शुद्ध झाले. प्रभू स्वरूप त्यांनी डोळ्यामधून अंतकरणात उतरवले, पिऊन टाकलेले रूप. बार बार वो प्रभू के तरफ देखते थे. लहान जी होती त्यांनी रामचंद्र आणि लक्ष्मणाची संगती केलेली आहे. ह्या बोले ये हे वहा वो हे. लक्ष्मणाला रामाला संपूर्ण आश्रम दाखवला आणि एका कुटियामध्ये रामचंद्र आणि लक्ष्मणाला निवास दिलेला आहे. आणि गुरुजीच्या आश्रमामध्ये सगळा आश्रम चांगल्या प्रकारे पाहून घेतलेला आहे. यज्ञभूमी होती. आता पुन्हा यज्ञ सुरू करायचा आहे. एक दिवस गेलेला आहे. सकाळी लक्ष्मणानं लवकर उठावं, नंतर रामचंद्रानं उठावं. रोजचा नियम होता. संध्याकाळी दोघेही बंधू विश्वामित्रांचे पाय दाबत असे, कारण कौशल्येनं घरी सांगितलं होतं गुरुजी को त्रास देना नहीं, गुरुजी की सेवा मन कर्मन वचन से करना. सगळ्या प्रकारचा विचार सांगितला होता. विश्वामित्राचे पाय दाबावेत. झोप त्यांना संध्याकाळी विश्वामित्र म्हणायचे, आता सो जा राम, मैं भी सोता हूँ. गुरुजीने सांगेपर्यंत पाय दाबत राहायचं. नंतर विश्वामित्र निद्रिस्त होत असे. रामचंद्रने लक्ष्मण गेल्यानंतर रामचंद्राचे पाय लक्ष्मण दाबत होता. आणि शेवट लक्ष्मण झोपत होता आणि सगळ्यांच्या अगोदर लक्ष्मण उठत होता. सेवक का धर्म बड़ा कठिन है, सेवक को खुद का मन नहीं होता. वो मालिक के मन में अपना मन मिला देता है, वही सेवा कर सकता है. जिसमें किसी प्रकार की आसक्ति होती नहीं, वही सेवा कर सकता है. सेवक होना बड़ा कठिन है. सेवा करने से अहंकार मरता है. रोज अशा प्रकारचा क्रम चालला. सकाळी उठल्यानंतर आश्रमातून अनेक फुलं गोळा करून आणावी, विश्वामित्रांच्या पूजेत विश्वामित्रांना पोचवावी आणि मग स्वतः संध्या जप करावा. गायत्री मंत्राचा जप करत असं, संध्या करत असं रामचंद्र लक्ष्मण दोघेही. अग्निकुंडामध्ये हवन करायचं. आणि मग अनेक जे शिष्य होते, जे तरुण रामचंद्रासारखे कमी वयाचे, त्याच्याबरोबर परिसर पाहावा. अनेक आश्रम मोकळे पडलेले होते आणि अनेक प्रश्न विचारावे. समवयस्क आला की मग मात्र मैत्री जमली जाते. अशी मैत्री जमलेली आहे. लक्ष्मण संध्याकाळच्या वेळेला म्हणू लागला की बोले राम राम भैया भैया, अब यज्ञ शुरू करने को बोलो ना, हम तो यज्ञ का संरक्षण करने के लिए आए, फिर जल्दी वापस जाएंगे. बोले लखन, तुझे माँ की याद आ गई क्या? नहीं भैया, हम जिस काम के लिए आए वो तो काम पहला करना चाहिए ना. हाँ हाँ ठीक है, तू ज़्यादा बोलना नहीं, गुरु को ऐसा पूछना नहीं. वो जब बोलेंगे, माँ ने बताया गुरु के सामने कभी बोलना नहीं. थोरांच्या पुढे बोलू नये सर म्हणजे उसे पाप हो जाता है. मर्यादा है. यज्ञकुंड रामाने विश्वामित्रांना सांगितलं, गुरुजी अभी यज्ञ कभी शुरू करना है? बोले कल शुरू करेंगे. साहित्य एकत्रित करना आहे. यज्ञाचं सगळं सामान शिष्यांना जमवायला सांगितलेलं आहे. यज्ञकुंड चांगल्या प्रकारचं साफसुथरं करून घेतलेलं आहे. आणि अनेक ऋषीमुनी यज्ञाकरता बोलवलेले आहेत. सगळे हजर झालेले आहेत. रामचंद्राला सूचना केलेली आहेत. मारीच आणि स्वभाव नावाचे 2 राक्षस आहेत. ताडका मारली म्हटला, पण अजून हे 2 फार बलाढ्य आहेत. हे काय करतात म्हटले, यज्ञकुंडामध्ये विष्ठा टाकतात, यज्ञकुंडामध्ये मांस टाकतात, यज्ञकुंडामध्ये रक्त टाकतात. त्यामुळे यज्ञकुंड हा अपवित्र अशा प्रकारचा होतो. तुम्ही फार सावधान राहा. मी कुठल्या मार्गाने येतील, कसे येतील काही सांगता येत नाही. हे रूप बदलणारे राक्षस आहे. बोले गुरुजी आप चिंता मत करो, हम रखवाली करेंगे. यज्ञ सुरू करायला सांगितलेला आहे. सगळे पदार्थ एकत्रित केलेले आहे. अनेक ऋषीमुनी एकत्रित झालेले आहेत. ऋषीमुनींनी यज्ञविधीवर अनेक प्रकारचे देवता स्थापन केलेले आहेत आणि यज्ञकुंड प्रज्वलित केलेला आहे. विश्वामित्र बसलेले आहेत. पण विश्वामित्राचं सारं लक्ष रामचंद्राकडे असायचं. रामचंद्र हे पूर्व दरवाजाला आहे, पश्चिम दरवाजाला
लक्ष्मण आहे. रखवाली करण्याकरता लक्ष्मणानं पाहावं. बोले राम भैया भैया ये बूढ़े बाबा तुम्हारी तरफ ही देखते हैं बोले बार बार. ज्याचं लक्ष देवाकडे असतं त्याचा यज्ञ सफल झाल्याशिवाय राहत नाही. सत्कर्म करताना आपली वृत्ती अंतकरणाची किंवा आपले डोळे हे देवाकडे असले पाहिजे, बाकीकडे असता कामा नाही. हे त्याचं उत्तर आहे खरं. म्हणजे बार बार आपके तरफ देखते हैं, यज्ञ चालू रहता, अवधी जब देते हैं तो आपके तरफ ही देखते रहते और अवधी देते हैं. तो त्याच्यात तो तिथेच आहे. यज्ञकुंडात तरी दुसरा कोण आहे. म्हणून आपली अंतकरणाची वृत्ती ही परमात्म्याच्या चरणांमध्ये असली पाहिजे, तर आपलं कर्म सत्कर्म जे आहे ते फलित झाल्याशिवाय राहत नाही. लक्ष्मणाला सांगितलं. बोले ठीक है बोले बाबा हम लोगों को ले आए बोले गुरुजी, इसलिए माँ ने उनको बताया था, इसलिए वो बार बार मेरी तरफ देखते. क्या बिगड़ा बोले कोई बात नाही. समजूत घालावी लक्ष्मणाची. यज्ञ चांगल्या प्रकारे सफल झालेला आहे. एक दिवस गेला, दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी मात्र ह्या मारीचाने सुभावनी हमला करायचं ठरवलेलं आहे. ते त्रुटी पाहत होते. एक दिवस आलेले आहेत त्यांना या तुपाचा गंध जेव्हा संपूर्ण त्या वनामध्ये दरवळला तेव्हा या राक्षसांनी ठरवलं की यज्ञ सुरू झालेला आहे, कुठल्या मार्गाने जावं म्हणून सगळे भोवती फिरू लागले. पण चारही दरवाजावर राम आणि लक्ष्मणच होता. साधक के जीवन में ही सब दरवाजों पर प्रभु ही रहता है. जो साधना करतो ना त्याच्या सगळ्या दरवाजावर देवच रखवाली करतो. लक्षात ठेवा. आपण कधी कधी प्रमाण म्हणतो मागे पुढे उभा राही सांभाळीत न आली आघात निवाराया. मागे पुढे म्हणजे असं व्यवहारात मागे पुढे तो असतो, पण त्यापेक्षाही माणसाचं प्राणोत्क्रमण होताना त्याला म्हणजे बुद्धी हे होऊ देत नाही, जड होऊ देत नाही, त्याचा तेज लोपू देत नाही. कारण मृत्यू समयाला माणसाची बुद्धी निकामी होऊन जाते. काय होते? जड होऊन जाते. नुसता पडून राहते ओला चिखलाचा गोळा. तसं त्या साधकाचं होत नाही. त्याचा बोध मावळू देत नाही. हे सांभाळणं आहे. अप टू द एंड ऑफ लाईफ, शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या बुद्धीमध्ये कधी काही फरक होत नाही. हे सांभाळणंच हे लक्षात ठेवा. मागे पुढे उभा राहाय सांभाळीत. पण असा बोध मावळू देत नाही, हे खरं सांभाळणं आहे. तसा परमात्मा हा यज्ञकुंडाच्या भोवती चारही दरवाजावर, 4 दरवाजे जे आहेत या चारही दरवाजावर परमात्माच होता. राम लक्ष्मण कुठूनही शिरायला मार्ग नाही. म्हणून त्या मारीसने विचार केला की आपण वरच्या आकाश मार्गाने यज्ञकुंडामध्ये प्रवास करूया, जाऊया यज्ञ मंडपात. पण 10 दिशेला परमात्माच आहे. 8 मुख्य दिशा, 4 मुख्य दिशा, 4 उपदिशा, ऊर्ध्व आणि अध या अशा 10 दिशा आहेत. या 10 दिशेनं त्यांना कुठूनही काही प्रवेश करता येईना. शेवट धारिष्ट केलेलं आहे मारीशानं. तर मारीशाला ठार नाही मारलं. पुढे काम करून घ्यायचं होतं ना. बिन फणाचा बाण मारलेला आहे. बिनु फर बाना रामत ही मारा. सत जो जन गा सागर पारा. सत जो जन का सागर पारा. सत जो जन का सागर पारा. बिनु फर बाना रामत ही मारा. बिनु फर बाना रामत ही मारा. सत जो जन का सागर पारा.
नामाचा बाण मारलेला आहे आणि 100 योजन त्याला फेकून दिलेला आहे समुद्राच्या किनाऱ्याला. तेव्हापासून मारीच मात्र प्रभू चिंतनातच एक कुटिया बनून समुद्राच्या किनाऱ्याला रामनामाचा जप करतोय. ज्या शब्दामध्ये र अक्षर हे प्रथम असेल अशा शब्दाचं त्या शब्द ऐकल्याबरोबर त्याला अत्यंत भीती वाटत असे बरं का. मग तुम्ही कोणत्याही बुद्धीने जरी नामस्मरण केलं तरी सुद्धा कंसाला सुद्धा सर्वत्र देवच दिसत होता. जागृती स्वप्नी देवच दिसत होता. कंसाचा सुद्धा देवानं नाश केला नाही, उद्धार केलेला आहे. देव कुणाचा नाश करीतच नाही ना, देव सगळ्यांचा उद्धार करतो. तेव्हा या मारीचाला उडून दिलेला आहे, 100 योजन फेकून दिला. राहिला सुभाऊ. सुभाऊला मात्र ठार मारलेला आहे रामचंद्रानं. मारीचाली सुभाऊचा ताटकाचा नाश झाल्यामुळे विश्वामित्रांचा यज्ञ सफल झाला. यज्ञाची पूर्णाहुती झाली. ऋषीमुनींना भरपूर फलाहार दिला. तिथे काही बालुशाही नव्हती, म्हणजे काही जिलबी पण नव्हती. फलाहार दिला गेला, दूध दिलं गेलं, दुधाचे पदार्थ केले जातात. या रीतीनं हा कार्यक्रम परिपूर्ण झाला. काही ऋषीमुनींनं रामचंद्राचा संग व्हावा म्हणून तिथेच मुक्काम केला. ज्यांना फार घाई होती ती निघून गेले, म्हणजे ज्यांना फार घाई होती ते निघून गेले. आपल्या स्थानावर विदाई झालेली आहे. यज्ञ परिपूर्ण झाल्यानंतर रामचंद्रानं आणि लक्ष्मणानं ठरवलं की जब गुरुजी बोलेंगे तभी जाना है, क्योंकि माँ ने बताया था गुरुजी के आगे कभी बोलना नहीं. मुक्काम झालेला आहे. 2-3 दिवस थांबलेले आहेत. आश्रमाचा परिसर पाहावा, आसपास बरेच दूरवर अशा प्रकारे हिंडाव, सगळा परिसर पाहिला. आता या परिसरातले हे काटे जे होते 3 मोठे, हे संपवल्यामुळे ऋषीमुनींनी भयंकर स्तुती केली रामचंद्राची. हम भी थोड़ी देर के लिए भगवान नाम का आश्रय. श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद हरे कृष्ण हरे हरे कृष्ण हरे राम राधे
राम राधे गोविंदा, हरे कृष्ण हरे 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 राम राधे गोविंदा, भज गोविंद भज हरे गोविंद हरे भज गोविंद भज भज गोविंद हरे 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 भज गोविंद बोल भज गोविंद भज गोविंद बोल हरि 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 बोल जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। यज्ञ सफल झाल्यामुळे आनंदाला पारावर राहिला नाही. रामचंद्र आणि लक्ष्मण दोघे गुरुजींची सेवा करतात. रामचंद्राचे पाय दाबता दाबता रात्रीच्या वेळेला लक्ष्मण विचारतो, अभी यज्ञ पूरा हो गया है, कितने दिन रहना है? बोले लखन, जब गुरुजी बोलेंगे तब जाना है, माँ ने हमको कहा है. एक गोष्ट रामाला पण माहित नसते. कौशल्याला सांगितलेलं असतं विश्वामित्राने, मैं बेटे को ले जा रहा हूं आपके, उसकी शादी करा के ही मैं वापस ले आऊंगा. म्हणूनच रुकार दिलेला असतो. विश्वामित्रांच्या या आश्रमामध्ये एक पत्रिका आलेली आहे, कुंकुम पत्रिका आलेली आहे. जनकपुरामध्ये एक मोठा अशा प्रकारचा स्वयंवर सोहळा होणार आहे आणि त्याची पत्रिका विश्वामित्रांना आलेली आहे. अनेक ऋषीमुनी, साधुसंत, राजे रजवाडे सगळे त्या स्वयंवराकरता येणार आहे. मोठ्या आरजू प्रेमानं अशा प्रकारची ती पत्रिका आली. एक सेवक घेऊन आलेला आहे जनकपुराहून आणि त्याने ती पत्रिका दिलेली आहे विश्वामित्रांना. विश्वामित्राने ती पत्रिका वाचलेली आहे. विश्वामित्राने विचारलं की वहाँ भी धनुर्यज्ञ है, उस यज्ञ के लिए राम को ले जाएंगे साथ. धनुष्य यज्ञ सुनी रघुकुल नाथा, धनुष्य यज्ञ सुनी रघुकुल नाथा, धनुष्य जगसूनी रघुकुल नाथा, धनुष्य जगसूनी रघुकुल नाथा, धनुष्य यज्ञ सुनी रघुकुल नाथा, धनुष्य यज्ञ सुनी रघुकुल नाथा, धनुष्य जगसूनी रघुकुल नाथा, धनुष्य जगसूनी रघुकुल नाथा. हर्ष चले मुनि बर के साथ, हर्ष हर्षि चले मुनि बर के साथ, हर्ष चले मुनि
चरे हरि से चरे हरि से चले मुनि रघुकुलनाथ रघुकुलनाथ रघुकुलनाथ। कुणकुण पत्रिका आलेली होती त्या संदर्भामध्ये रामचंद्राला सांगितलं की आपल्याला धनुर्यज्ञाकरता जायचंय, आप भी मेरे साथ चलो, तुम भी मेरे साथ चलो। रामचंद्राने कबूल केलेला आहे। लक्ष्मण मात्र म्हणत होता, हम लोगों को केवल गुरुजी का यज्ञ संवर्षण करने के लिए बुलाया था और दूसरे गांव को क्यों जाना। पर लखन ज्यादा बोलो मत, गुरुजी की आज्ञा जैसी हो वैसा बर्ताव करना होता है, हमें गुरुजी के साथ जाना है। निघाले, बरोबर काही शिष्य आहेत, काही अंतरापर्यंत गुरुजींची विदाई केली। पुढे लक्ष्मण आणि रामचंद्र विश्वामित्रांच्या पुढे बरोबर जंगलाचा प्रवास, पायीच प्रवास। पुन्हा प्रवासाला सुरुवात झाली। अनेक अनेक प्रकारच्या कथा, शस्त्रास्त्राचे प्रयोग, मंत्रासहित प्रयोग ते शिकवले जात असत। स्नान झालं सकाळी की मंत्र प्रयोग शिकवावे रामचंद्राला, अनेक अस्त्रशस्त्राचा प्रयोग शिकवावा, असा रोजचा नित्यक्रम। हो करता करता एक विशाल अशा प्रकारची आमराई आलेली आहे। जनकपूरचा परिसर लागलेला आहे। जिकडे तिकडे सुजलाम सुफलाम असा प्रकारचा परिसर, दिव्य परिसर। ज्या जनकपुरामध्ये सगळेच तपस्वी होते, जनकपुरामध्ये हे नगरच विधेय नगर होत। इथे एक पुष्पवाटिका होती। रामायणामध्ये 2 वाटिका प्रसिद्ध आहेत। लंकेमध्ये अशोक वाटिका आणि इकडे विधेयनगरातली पुष्पवाटिका।
एक भोग्याची वाटिका आणि एक त्याग्याची वाटिका. जनक हे त्यागी होते, विधेय जनक होते. जनकाचा लौकिक सर्वत्र अशा प्रकारे होता. विदेही जनक म्हणून या जनकपूरच्या परिसरामध्ये ही मंडळी आली आहे. एका अंबराईमध्ये मुक्काम केलेला आहे. इकडे मात्र खबर जनकपुरामध्ये पोचलेली आहे कि विश्वामित्र के साथ 2 राजकुमार आए हैं. काही नाही एवढंच कळालं, काही नाही. अजून खुलासा काढला कोण राजकुमार आहे. दशरथाचे 2 मुलं आहेत. माणसं खबरी काढत असतात. हे 2 पुत्र आहे तरी कोणाचे. एक कौशल्याचा पुत्र आहे, एक सुमित्रेचा पुत्र आहे. तेवढ्यावर थांबत नाही. यांचं वय तरी किती आहे. पुरुषांच्या पेक्षा माता भगिनी जास्त चिकित्सक असतात. कुठे कीर्तनाला जायचं ठरलं, समजा एस टीमध्ये बसायचं किंवा गाडीमध्ये बसला, महाराज कुठे निघाले तुम्ही. कीर्तना करता चाललो. कोणत्या गावाला चालला. तुम्ही एकटेच आहे का. तुमचं लग्न बिग्न झालेलं नाही. नाही म्हणलं. मग का केलं नाही. म्हणजे तुम्हाला भाऊ किती, बहिणी किती, पुन्हा कोणाची लग्न झाले. म्हणजे उलट तपासणीच असते. तुम्ही भोजन करीत नाही का, खात नाही म्हणलं. अनेक कारणांची उलट तपासणी केली जाते. 2 माता एका खोलीमध्ये मौन धारून करून बसल्या. जगातला सगळ्यात खोटा प्रश्न कोणता असेल तर 2 माता एका खोलीत मौन धारण करून बसल्या. असं कधी होणार नाही. तर माणसं चौकशी करत असतात. तशी अनेकांनी चौकशी केली. रामचंद्र आणि लक्ष्मण हे अंबराईमध्ये थांबलेले आहेत. जनक राजाच्या सेवकांना ही गोष्ट कळाली. तात्काळ जनक राजाचे पुरोहित हे विश्वामित्रांना आणि रामचंद्रांना येण्याकरता आलेले आहेत सामोरे. जनकपूरचा इतिहास. जनक राजा हा सत्संगी राजा होता. याच्या नगरामध्ये 400 पुरोहित सत्संग हॉलमध्ये रोज 400 विद्वानांच्या संगतीत जनक राजाची पत्नी सुनैना राणी. आंख सुंदर होते हैं प्रभु को देख के. भगवान का स्मरण करने से आंख शुद्ध हो जाते हैं. राणीचं नाव सुनैना होतं. डोळ्यात काजळ घातला म्हणजे नयन चांगले होत नाही. गळ्यात भरपूर दागिने घातले म्हणजे गळा चांगला होत नाही. कंठाची शोभा प्रभुचिंतनानं आहे. हाताची शोभा दानानं आहे. तसं डोळ्याची शोभा जी आहे ना, ज्यांनी प्रभूची झाकी केली, आपले डोळे शुद्ध ठेवले. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. असं ज्याचं जीवन मर्यादित आहे त्याचे डोळे पवित्र असतात. तुम्ही पहा, काहीकांचे विशाल डोळे असतात पण त्या डोळ्याकडे पाहू वाटत नाही. आणि काहीकाहींचे डोळे आपण सारखे निरीक्षण करावं असं त्या डोळ्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं तेज असतं. सात्विक तेज, राजस आणि तामस या 3 प्रकारचं तेज त्या डोळ्याच्या द्वारे प्रगट होतं. माणसाच्या भाळावरून सुद्धा मनुष्य कळतो की हा मनुष्य रजोगुणी आहे का, तमोगुणी आहे का, सत्वगुणी. आत जसे असेल तसे बाहेर आल्याशिवाय राहत नाही. कळलं. तसं रामचंद्र आणि हे अंबराईमध्ये थांबलेले आहेत. जनक राजाचा मोठा लौकिक होता
जनक राजाच्या या जनकपुरामध्ये 400 पुरोहित, दररोज 400 पुरोहिताच्या सत्संगामध्ये सत्संग होत असे. एक मोठा सत्संग हॉल होता आणि त्या सत्संग हॉलमध्ये 400 आसनं, उच्च अशा प्रकारची आसनं, त्या आसनावर हे महापुरुष बसायचे, ब्रह्मवेत्ते पुरुष तत्वचर्चा तत्वचिंतन करत असे. आणि दोघंही पती पत्नी त्याच हॉलमध्ये सकल आसनावर, म्हणजे थोड्या कमी उंच आसनावर, आपल्यापेक्षा म्हणजे एखादा वक्ता किंवा एखादा ब्रह्मवेत्ता पुरुष असेल त्याच्या आसनावर जाऊन बसू नये, त्याच्या आसनाला खेटून बसू नये बरं का, आणि त्याच्यापेक्षा उच्च आसनावर बसू नये असा शास्त्र नियम आहे. पवित्र थोर पुरुषाच्या आसनावर बसलं गेलं तर हत्येचं पातक लागतं, मातृगमनाचं पातक लागतं, लक्षात ठेवा. अशी शास्त्र मर्यादा आहे. म्हणून स्वतःचे पत्नीचं आणि स्वतःचं आसन शेजारी शेजारी, परंतु कमी उंचीचं अशा प्रकारचं आसन, 400 पुरोहिताचं आसन हे उच्च अशा प्रकारे, आणि दररोज शास्त्रार्थ केला जात असे. शास्त्रार्थ करत असत. हरि राम 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 सीताराम राम राम, हरे राम 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 सीताराम राम राम, हरि राम 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 सीताराम राम राम, हरे राम 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 सीताराम राम राम, हरि राम 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 सीताराम राम राम, हरे 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 राम 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 सीताराम राम राम, सीताराम राम राम सीताराम राम राम, राम 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 राजा राम राम राम, सीताराम राम राम सीताराम राम राम,